HP, Asus, Samsung, Dell, Lenovo, MSI, Acer सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध। शिवाय ब्रँडेड ॲक्सेसरीज, प्रिंटर, बायोमेट्रिक, CCTV, ब्रँडेड डेस्कटॉप, असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध। लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध। तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस। मोबाईल 76 66 61 35 46। जिल्हा परिषद शाळा सूर्यवंशीवाडी येथे बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात। प्राथमिक शाळेतून देशाचे भावी आधारस्तंभ घडतील, भास्करराव पेरे पाटील। प्राथमिक शाळांमधून देशाचे भावी आधारस्तंभ घडत असून त्यांच्यावर बालवयात योग्य ते संस्कार घडविणे गरजेचे आहे। आई वडील शिक्षकांचा सन्मान करीत विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी, असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले। येळावी तालुका पलूस येथील जिल्हा परिषद शाळा सूर्यवंशीवाडी व साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनात ते बोलत होते। संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजी सहाय्यक शिक्षण संचालक संपतराव गायकवाड कोल्हापूर हे होते। प्रारंभी हलगी, घुमके, तुतारी अशा वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली। कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष संपतराव गायकवाड म्हणाले, आई आणि पुस्तके कुटुंब घडवतात। प्रत्येक मातेने जिजाऊंसारखं जगलं पाहिजे आणि आपल्या मुलाला शिवघरासारखं घडवलं पाहिजे। पहिल्या सत्रात कवी प्राध्यापक संतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बालकवी संमेलन संपन्न झाले। राजवर्धन सूर्यवंशीसह 50हून अधिक विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या। महादेव माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न कथाकथन सदरात शांतीनाथ मांगले, चंद्रकांत निकाडे, सई पाटील आदींनी कथा सादर केल्या। यावेळी भरवण्यात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। संयोजन रवींद्र सूर्यवंशी, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, मेघाली पाटील, अजित सूर्यवंशी तसेच संतोष पाटील व जयश्री पवार यांनी नेटके संयोजन केले। यावेळी प्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे, गट शिक्षणाधिकारी आबा सोलावंड, रवींद्र सूर्यवंशी, अनिकेत सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, हिम्मत सूर्यवंशी, विशाल पाटील, अनिल पाटील, जयदेव भंडारे, दशरथ गावडे, प्राध्यापक विश्वास यादव, येळावी केंद्रातील शिक्षक, पालक उपस्थित होते। आणि त्यांच्या आई चांगला प्रमाणे गरजेला आहे। डॉक्टर नसतात पण जिजी केलेला आहे।